हाय गाईस, रात्रीचे 12 वाजतात आणि आता माझी आई सध्याला माझ्या घरी आलेली आहे. तर माझ्या इकडे बसलेली आहे खुर्चीवरती. तर आम्हाला गावाला जायचं, त्यामुळे आम्ही प्लॅन करतोय गावाला जायचं. लसगरीने जायचं का ट्रेनने जायचं, का ट्रेनचे आम्हाला तिकीट भेटत नाही. तर ट्रेनचे तिकीट झालेले आहे फुल. मग ते वेटिंग मध्ये आम्हाला नकोय. वेटिंग मध्ये कसं आहे, आम्हाला सीटा भेटत नाही बसायला. तर त्याच्यामुळे आम्ही खूप ट्राय केले, तर आम्हाला तिकीट भेटत नाही. ही माझी बायको आहे, सकाळची तयारी करायला लागली माझ्या डब्याची. माझ्या कोथिंबीर शिला लागली. आता माझी आई 2 शब्द बोलणार आहे माझ्यावर. Seriously? बोल. ते आता चाललंय आमचं मला पुढं गाडी जायचं आम्हाला तिकीट भेटून राहिलं. मग आता जावा कोण्या गाडीनं आणि तिकीट काढा मोदी कोण्या- सरकारने आम्हाला तिकीट दिले पाहिजे. आणि आज जावा कोण्या गाडीनं तिकीट काढा कोण्या गाडीचं तेच काय कळून राहिले. मोदी सरकारने दिले पाहिजे. असं सर गाड्याचा तो एक माझ्या आईचं म्हणणं काय आहे, आम्हाला कमसे कम आहे ना, या सरकारपासून तर मोदी सरकारपासून आम्हाला तिकीट भेटले पाहिजेत. भेटले पाहिजेत आम्हाला. मोदी सरकारनं गाडी सोडावा दुसरी थांबली आम्हाला तिकीट भेटले पाहिजे. 2-2, 5-5, 6-6 महिने तिकीट म्हणलं तर कसं व्हायचं? हा? माझ्या आईला गावाला जायचं होतं, तर माझ्या आईला खुश होती गावाला जायसाठी. खूप खुश होती. का त्याची ती आठवण आहे गावाला खूप. लहानपणाची आठवण आहे आईची गावाला. आई कशी लहानपणी आईचं गावालाच गेलेलं अर्ध जीवन सगळं आईचं. आणि आम्हाला गाडी जायचं तर मला एक विषय आहे, आपले अजंठा लेणी पाहायला जायचं तिथं. तिथून एकदा आम्हाला तिथून दर्शन घेऊन यायचं. मुलाला माझा अजून दाखवलं नाही तर मुलं म्हणतात आई चल ना घेऊन आम्हाला. तर चला म्हणलं बाळांनो आपण जाऊ लेणीला, तुम्हाला घेऊन जाते मी, तुम्हाला दाखवते मी. तर आता मी जाणार आहे आई संग. आम्हाला ती लेणी आहे, बुद्धांची लेणी आहे, अजिंठा लेणी आहे, ती बघायची आहे. तर माझ्या बायकोला पण घेऊन जायचंय. तर माझ्या पुऱ्या फॅमिलीला घेऊन जाणार आहे मी. बाय, गुड नाईट. ऐकू का?